श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। धन पैसा, ताई पैसा आमच्याकडे वाढत नाहीये, पैसा टिकत नाहीये, पैशाचं नियोजनच होत नाहीये किंवा आम्ही खूप कष्ट करत आहोत तरी महिना अखेरीला तंगी आहे ते आहेच। अशा प्रत्येकासाठी म्हणजे ज्याला कुणाला धन हवं आहे, ज्याला कुणाला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती हवी आहे, त्या प्रत्येकासाठी मी आज 2 उपाय घेऊन आलेले आहे आणि दोन्हीही उपाय अत्यंत जास्त प्रभावशाली आहेत आणि तुम्हाला ते अगदी मनापासून करायचे आहेत। 2 उपाय सांगणार आहे, दोन्ही उपाय करायचे एकदम आहेत, एकाच दिवशी करायचे आहेत, कोणवारी करायचे आहेत तर माता लक्ष्मीचा दिवस शुभ दिवस मानला जातो शुक्रवारी। शुक्रवारी तुम्हाला सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचे आहे, तुमचे केस धुवायचे आहेत, घरातली स्वच्छता करायची आहे, दरवाजा स्वच्छ करायचा आहे, त्याचप्रमाणे उंबरा स्वच्छ करायचा आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे, रांगोळी काढायची आहे। सगळं काही जे काही तुम्ही नित्य नियमानं किंवा दररोजची स्वच्छता आहे त्याहीपेक्षा थोडी जास्त स्वच्छता करायची आहे, कारण शुक्रवार म्हणतात माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे। त्यानंतर उंबऱ्याच्या इथे तुम्ही उंबऱ्यावर हळदीचं लेपन करू शकता, धूप दीप लावू शकता। त्यानंतर एक तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे। कृपया प्रश्न करू नका की स्टीलचा चालेल का किंवा पितळेचा चालेल का, तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे। घेऊन या, 150 ते 200 रुपयापर्यंत तांब्याचा तांब्या मिळतो। अगदी छोटा तांब्या असेल, एवढाशा आकाराचा असेल तरीही चालेल, मात्र तांब्याचाच तुम्हाला एक इथं तांब्या लागणार आहे आणि चांदीचा एक चौकोनी तुकडा लागणार आहे, तो सुद्धा 100 ते 150 रुपयापर्यंत मिळेल। 2 गोष्टी तुम्हाला लागणार आहेत। तांब्याचा तांब्या जो घरात असेल तो वापरला तरी चालेल, चांदीचा चौकोनी तुकडा अगदी पत्रा पातळ जर तुमच्याकडे असेल आणू नका, नसेल तर विकत आणा, मात्र चांदीचा शिक्का वगैरे चालणार नाहीये, तर चांदीचा चौकोनी आकाराचा तुकडाच तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। एका शुक्रवारी एक उपाय केलात आणि पुढच्या शुक्रवारी एक उपाय केलात तरी चालेल, चांदीचा तुकडा आता नसेल आणायला जमत काही हरकत नाही, एक उपाय पुढच्या शुक्रवारी करा, एक उपाय या शुक्रवारी करा। तर तुम्हाला काय करायचं आहे, अडचण नाही पाहिजे म्हणजे पिरियड नाही पाहिजे, सुतक नाही पाहिजे, सोयर नाही पाहिजे, या 3 गोष्टी नाही पाहिजे। त्या दिवशी घरात मांसाहार, फक्त शुक्रवारी उपाय करणार आहात त्या दिवशी घरामध्ये मांसाहार नाही घडला पाहिजे। सगळ्यात आधी माता लक्ष्मीचा एक फोटो घ्या किंवा एक तुम्ही काय तुमची मूर्ती आहे ती घ्या, त्याचा नेहमीप्रमाणे अभिषेक करा, मूर्ती फोटो असेल तर पुसून घ्या। त्यानंतर त्याला सुंदर असं गुलाबाचं अत्तर किंवा चंदनाचं अत्तर, मोगरा अत्तर जे लक्ष्मीला प्रसन्न करतं ते लावून घ्या आणि फोटो समोर किंवा ती जी मूर्ती आहे त्याच्या समोर तुम्ही काय करायचं आहे, तांब्याचा जो तांब्या आहे त्यामध्ये भरपूर चिल्लर भरून ठेवायची आहे, अगदी वरती काठोकाठ भरायची। 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जे काही असतील तुमच्याकडे कॉइन तुम्ही त्यामध्ये घालायचे आणि ते तसेच ठेवायचे, म्हणजे अगदी 6 महिने ठेवलेत तरीही चालेल। लक्ष्मी मातेच्या पुढे तुम्हाला ते ठेवायचे आहेत, बाकी काहीही करायचं नाहीये। ओम ऐं किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। या तांब्याची तुम्हाला पूजा करायची आहे, म्हणजे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, उभ्या रेषा ओढायच्या आहेत खालून वरती 5 अशा, त्यानंतर त्याला अक्षता लावायच्या आहेत, हळदी कुंकू फूल व्हायचं आहे। असं पहिल्या दिवशीची पूजा करायची आहे। दुसऱ्या दिवशीपासून या तांब्याची पूजा करण्याची पण गरज नाही, फक्त लक्ष्मीच्या मातेचा अभिषेक रोज करायचा आणि पुढे तांब्या हा आठवणीने ठेवायचा, रोज उचला, रोज ठेवलात तरी चालेल। जर तुमच्या देवघरात अशी जागा असेल की फोटो तुम्ही लक्ष्मीचा किंवा मूर्ती स्वतंत्र एका छोट्या पाटावर ठेवू शकता तर तसं करून त्याच्या पुढे तुम्ही हा कॉइनचा तांब्या ठेवलात तरी चालेल। जागा नसेल देवघरातच एका पायरीवर लक्ष्मीच्या समोर हा तांब्या ठेवलात तरीही चालेल। आता कशी ऍडजस्टमेंट करायची, तुमचं देवघर केवढं आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवा। म्हणूनच सांगितलं छोट्या तांब्यापासून मोठ्या तांब्यापर्यंत कितीही तुम्ही घेऊ शकता, ह्याला कोणतीही अशी अट नाहीये की इतकाच तांब्या पाहिजे, एवढाच तांब्या पाहिजे, देवघरातच ठेवलं पाहिजे किंवा पूजाच मांडली पाहिजे, दोन्हीतलं काही करू शकता। एक वेगळी पूजा मांडूनही ठेवू शकता कायमस्वरूपीसाठी किंवा देवघरातच ठेवू शकता कायमस्वरूपीसाठी। हा झाला पहिला उपाय। दुसरा उपाय सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, शुक्रवारीच करायचा आहे। माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे त्या दिवशी पण, म्हणजे ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवशी पण स्वच्छ सुंदर घर वगैरे आपल्याला आवरायचं आहे।
गुगल धूप, परत लोबान धूप जे काही असेल ते लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल कापड घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदीनं पिवळे केलेले तांदूळ मुठभर घ्यायचे आहेत। अखंड बासमती तांदूळ, तुकडा नाही, अखंड बासमती तांदूळ एक मुठभर तुम्हाला घ्यायचे आहेत। त्यामध्ये तुम्हाला चांदीचा पत्रा ठेवायचा आहे, जो मी सांगितला चौकोनी तुकडा तो ठेवायचा आहे, आणि त्याच्यावर केशराच्या काही काड्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर याची एक पोटली करायची आहे, ती हातात घ्यायची आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः जितक्या वेळा जमेल 108 वेळा, 51, 11, 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे। आणि ही जी लाल पोटली आहे ही तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे। दर शुक्रवारी किंवा महिन्यातून एका शुक्रवारी ती काढायची आहे, उघडायची नाही, नुसतं त्याला धूपदीप ओवाळायचा, पुन्हा मंत्रजप करायचा आणि तुम्हाला तो ॲज इट इज तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा। आता प्रश्न येईल, आमच्याकडे तिजोरी नाही, काय करू? एक अशी जागा असेल, डबा असेल, काहीतरी असेल ज्याच्यामध्ये तुम्ही 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये असे ठेवता। घरात पैसे प्रत्येकाचे असतात, भले 500 रुपये असू दे, पण एक बायकांची एक जागा केलेली असते बघा, की इथं मी पैसे ठेवते, त्या ठिकाणी ही जरी पोटली ठेवली तरी चालेल। दोन्हीही उपायांचा रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर येणार आहे आणि दोन्ही उपाय तुम्हाला एकदाच करायचे आहेत। आणि जो तांब्याचा उपाय सांगितला, जर तुम्हाला असं वाटलं महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं की आता रिझल्ट छान येत आहे, आता मला हे उचलून ठेवायचं आहे, तुम्ही उचलून ठेवू शकता। कायमस्वरूपी फायदा हवा असेल, कायमस्वरूपी ठेवू शकता। मी या शुक्रवारपासूनच ठेवणार आहे, तुम्हीही ठेवा आणि त्यानंतर मला ह्याचे लाभ काय होतात ते अवश्य सांगा। कुठलेही उपाय करताना श्रद्धा, भक्ती आणि भावना या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। काही वेळेस जे वार मी खरं तर असंच सांगत असते, मांसाहार कडकडीत वर्ज, माणसानं मांसाहार करायचाच नाही या मताची मी आहे। पण माझ्या विरोधात अनेक जण व्हिडिओ घेऊन येतात की मांसाहार करून सेवा केली तरी चालते, मांसाहार असं तसं, पण मी या मताची आहे, ज्याला देवधर्म करायचे आहे, ज्याला अध्यात्मात जायचं आहे, त्यानं जिभेवर ताबा ठेवावा, सात्विक जेवण जेवावं आणि कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे, जे मी तुम्हाला सांगते। आता माझं कसं आहे, मी तुम्हाला हे सांगू शकते कारण मी जन्मतः ब्राह्मण असल्यामुळं आमच्याकडे या गोष्टी खाल्ल्याच जात नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकते। पण तुम्हाला थोडा त्रास होईल, सोडायला थोडा त्रास होईल। मी असं नाही म्हणत की मला जर एखाद्याने झटक्यात सांगितलं तिखट सोडून दे, मीठ सोडून दे, तर जसा मला त्रास होईल, इडली सोडून दे, आता आमच्यात काय आम्ही करतो, इडली करतो, डोसे करतो, हे जर मला खायचंच नाही तर मला एक 4 दिवस त्रास होईल। मात्र जर मला अध्यात्मात कोणी सांगितलं की तू कायमचा कांदा लसूण सोडून दे, तर माझी फुल तयारी आहे की मी कायमचा, असं पण आम्ही नैवेद्याच्या कोणत्याही भाज्यांमध्ये कांदा लसूण घालत नाही। त्यामुळे ज्यांना अध्यात्माचे, सेवेंचे किंवा उपायांचे 100% रिझल्ट ज्यांना हवेत ना, 100%, त्यांनी मांसाहार सोडून शाकाहार हा आपल्या आयुष्यामध्ये आणावा आणि त्यानंतर आयुष्यामध्ये काय तुमचा फरक पडतो ते बघावं। कारण प्राणी हत्या ही अत्यंत मोठे पाप आपण लावून घेतो स्वतःला, जेव्हा आपण मांसाहार करतो किंवा दारू पितो, या दोन्हीही गोष्टी अत्यंत पाप लावून जातात आपल्याला। आपण ते चवीनं खातो, हात धुतो, मात्र ते करण्यानं आपल्या ग्रह, आपले तारे, आपली कुंडली, आपले नक्षत्र, आपल्या मुलांना दोष, सगळ्यांना दोष लागू होतात, बाकी काही नाही। त्यामुळे मांसाहारात तसंही काही ठेवलेलं नाहीये, सोडत असाल तर सोडू शकत असाल तर सोडा, जाऊ दे, हा आपल्या उपायातला भाग नाहीये। पण उपाय करण्याच्या दिवशी चुकूनही खायचं नाहीये। ज्यांना सोडता येईल, किमान ज्या सेवा करताय त्यांनी तरी सोडून तर बघा, प्रयत्न तर करून बघा, तुमच्याकडून स्वामी, लक्ष्मी माता सगळं काही सोडून घेईल, काही अवघड नाहीये। प्राणी हत्या हे पाप आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगते। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।